हॅलो एव्हरीवन, मी सुशील दरवरे तुमचं स्वागत करतो. आज या व्हिडिओमध्ये MPSC संयुक्त गट ब मुख्य 2025चा पेपर क्रमांक 1 झालेला आहे. त्यामधील इंग्लिश सेक्शनची जी अपेक्षित उत्तरे आहेत ते आपण डिस्कस करणार. क्विक ॲनालिसिसचा हा व्हिडिओ असेल. जशा प्रकारे याच्यानंतर आणखी एक व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस करूया. पण ही 50 प्रश्नांची काय अपेक्षित उत्तरे असू शकतात ते आपण या पेपरमध्ये डिस्कस करणार. याचा जो PDF आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मी टाकलेला आहे. तर तुम्हाला जर सराव करायचा असेल तर तुम्ही तो PDF डाउनलोड करून आधी सॉल्व करू शकता आणि त्यानंतर मग उत्तरे चेक करू शकता. तर बघा, पेपर तसा कठीण नव्हता, सोपा होता आणि तुम्ही बरेच चांगले मार्क या पेपरमध्ये मिळवू शकत होते. प्रश्न क्रमांक 51 आणि सेट B जो आहे त्यामधील हे प्रश्न आहेत. तर प्रश्न क्रमांक 51 काय म्हटलेलं आहे? चूज फ्रॉम द फॉलोइंग द करेक्ट अँटोनिमस पेयर्स. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. ओके, मग इथे दोन दोन शब्द दिलेले आहेत. ह्या पेयर्स आहेत, म्हणजे ही एक पेयर आहे, ही एक पेयर आहे. अशा प्रकारे दोन पेयर्स दिलेले आहेत. कोणत्या पेयर ज्या आहेत त्या अपोजिट मिनिंग दर्शवितात हे तुम्हाला बघायचं आहे. तर पहिला वर्ड आहे बेस नोबल. नोबल म्हणजे काय होते? तर नोबल म्हणजे थोर म्हणतो आपण ज्याला, उच्च पदाचा. आणि बेस म्हणजे काय? कनिष्ठ है ना. बेस लेवलला म्हणजे कनिष्ठ, म्हणजे खालच्या स्तराला. तर हे अपोजिट पेयर्स आहेत. आणि दुसरी जी पेयर आहे ती आहे फ्लोट आणि सिंक. फ्लोट म्हणजे तरंगणे आणि सिंक म्हणजे बुडणे. म्हणजे हे सुद्धा अपोजिट पेयर आहे. म्हणजे पहिलाच जो पर्याय आहे तो अपोजिट पेयर आपल्याला दर्शवित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 52. द वर्ड विच मीन्स नटोरियस इज स्पेल्ड करेक्टली ॲज. म्हणजे नटोरियसचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. 4 एकसारखे सिमिलर स्पेलिंग असणारे शब्द आपल्याला दिलेले आहेत. जसं इरंट म्हटलेलं आहे. इरंट म्हणजे काय होतं? तर चुकीने वागणारा. ओके, हा शब्दाचा अर्थ काय? चुकीने वागणारा. आणि नटोरियस म्हणजे काय? खोडकर ज्याला आपण म्हणतो, किंवा त्याच्या सवयी ज्या वाईट वाटतात आपल्याला. ओके, त्यानंतर इरँड म्हणून आहे, डी हा शब्द आलेला आहे. तर याचा अर्थ होतो कामासाठी बाहेर जाणे. ओके, याचा अर्थ काय होतो? एखाद्या कामासाठी बाहेर जाणे. आणि नटोरियस या शब्दाचा मग अर्थ काय? तर एरंट म्हणून जो शब्द आहे ही त्याची एक प्रॉपर स्पेलिंग आहे की अत्यंत वाईट वागणे किंवा नटोरियसपणे वागणे, खोडकर वृत्तीने वागणे. आणि असा काही शब्द नाही आहे. ओके, तर त्यामुळे हा पर्याय तर येणार नाही. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 53 क्रमांकाचा प्रश्न, हाऊ मेनी सबऑर्डिनेट क्लॉजेस आर प्रेझेंट इन द गिवन सेंटेन्स. सबऑर्डिनेट क्लॉजेस आपल्याला बघायचे आहेत. सबऑर्डिनेट क्लॉज बघा, 2 क्लॉजेस असतात कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये जनरली. एक मुख्य वाक्य असते आणि एक त्याच्यावर डिपेंडेंट वाक्य असते. त्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. तर इथे किती सबऑर्डिनेट क्लॉज आहेत? किंवा आपण असं म्हणू शकतो की ज्याचा अर्थ पूर्णपणे आपण म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही त्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. जसं आय फील, जर इतका भाग आपण घेतला सेंटेन्स, म्हणजे हा क्लॉज हे एक पूर्ण वाक्य आहे. त्याच्यामध्ये जे छोटे छोटे सेंटेन्सेस असतात त्यांना आपण ॲक्च्युली सेंटेन्सेस म्हणत नाही, तर त्यांना आपण क्लॉज म्हणतो. तर आय फील, आता याने आपल्याला पूर्ण अर्थ लक्षात येत आहे, तर हा मेन क्लॉज होणार, सबऑर्डिनेट क्लॉज होणार नाही. पण त्यानंतरचे जे वाक्यासारखेच एक भाग आहे, दॅट ही विल कम हिअर. दॅट ही विल कम हिअर यावरून पूर्ण आपल्याला अर्थ लक्षात येत नाही आहे, त्यामुळे हा एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि इफ वी सेंड हिम द मनी, जर आम्ही त्याला पैसे पाठवले, तर यावरूनही पूर्ण अर्थ आपल्याला लक्षात येत नाही, तर हा सुद्धा एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. म्हणजे एकूण किती सबऑर्डिनेट क्लॉज आहेत? तर इथे या प्रश्नामध्ये, या वाक्यामध्ये 2 सबऑर्डिनेट क्लॉज आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 54 बघू शकतो आपण. चिल्ड्रन स्क्रीम्ड इन हॉरर. स्क्रीमचा अर्थ काय? म्हणजे जोराने ओरडणे. इन हॉरर, हॉरर म्हणजे भीतीमुळे. तर आपल्याला विचारलेलं आहे आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन आयटम. करेक्ट मिनिंग म्हणजे अगेन हा समानार्थी शब्द आहे, सिनॉनिम वर्ड आहे. आणि प्रश्न विचारण्याचा जो प्रकार आहे तो वेगवेगळा आहे. तुम्हाला डायरेक्टली याच्या आधी बघा नटोरियसचा समानार्थी शब्द विचारलेला होता आणि तिथे स्पेलिंग वेगवेगळ्या दिलेल्या होत्या. इथे शब्द अंडरलाईन करून दिलेला आहे आणि तिथे पण आपल्याला समानार्थी शब्दच विचारलेला आहे. म्हणजे काय होतं आहे फक्त की पॅटर्न प्रश्न विचारण्याचे चेंज होत आहेत. बाकी कॉन्सेप्ट सिनॉनिम्सचा आहे, म्हणजे समानार्थी अर्थाचाच आहे. तर आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. तर बघा, डिलाईट म्हणजे तर खुश होणे होते. इथे हॉरर म्हणजे भीतीने. ॲट्रोसिटी होणार नाही. आणि अपील करणे म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट करायला म्हणजे आपण रिक्वेस्ट करतो तशा प्रकारे अपील करणे अर्थ होतो. तर याचं योग्य उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 3 म्हणजेच टेरर म्हणजे भीती मिळेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55 काय म्हटलेलं आहे? ऑल हिज एफर्ट्स टू विन ओव्हर हिज ॲडव्हर्सरी म्हणजे त्याचे सर्व प्रयत्न आहेत कशावर? त्याच्या परिस्थितीवर मात करण्याचे. हॅव एंडेड इन स्मोक.
म्हणजे त्यांचा धूर झाला आपण म्हणतो प्रयत्नांचा, म्हणजे त्याच्यातून काही त्याला निष्पन्न झालेलं नाही. म्हणजे एखाद्या वेळी आपल्याला अर्थ माहिती नसेल एखाद्या फ्रेजेसचा, तरी तो आपण अंदाज लावून म्हणजे समजू शकतो आणि ऑप्शन्स एलिमिनेट करू शकतो. तर डिस्ट्रॉईड बाय स्मोक तर होणार नाही, कारण की जशास तसा अर्थ होत नाही. काही इडियमचा म्हणजे इडियमचा अर्थच काय होतो की त्याच्यापेक्षा जे शब्द आलेले आहेत त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळा अर्थ आपल्याला समजून येतो. डिस्ट्रॉईड बाय स्मोक होणार नाही, बिकम रिझन फॉर रुमर पण होणार नाही, एंडेड इन नथिंग म्हणजे त्याला काहीही त्याच्यामधून काही रिझल्ट्स मिळाले नाहीत, म्हणजे एंडेड इन नथिंग हा त्याचा अर्थ होणार आहे. वाक्य वाचून सुद्धा आपण या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो, ही कठीण प्रश्न नाही आहेत. ओके, तर पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 56, वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यूज इन डिटेल. ओके, म्हणजे आम्ही ते इश्यूज डिस्कस करणार आहोत. द फॉर्म बी गोइंग टू, बीचा फॉर्म कोणता आहे, आर आणि गोइंग टू, म्हणजे हा जो भाग आहे अंडरलाईन इन द सेंटेन्स अबो एक्सप्रेसेस, तर हा फॉर्म जो आहे तो कशा प्रकारचे एक्सप्रेशन दर्शवितो हे आपल्याला सांगायचं आहे. तर ॲक्शन इन द नियर फ्युचर, म्हणजे जर एखादी गोष्ट आपण नियर फ्युचरमध्ये करणार असेल तर आपण म्हणतो आय एम गोइंग टू डू धिस, आय एम गोइंग टू डू दॅट. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 57, 3 वाक्य देण्यात आलेली आहेत. ही लिव्ज इन खुर्जा इन बुलंदशहर, ही हॅज फॉलन इन टू द रिव्हर, डिवाइड द प्रॉपर्टी अमंग ऑल द ब्रदर्स. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस, आपल्याला करेक्ट सेंटेन्स काढायचा, म्हणजे एरे डिटेक्शन सारखा हा प्रश्न आहे. ओके, तर पहिल्या वाक्यामध्ये आणि थोडं कन्फ्युजिंग आहे, म्हणजे यामध्ये आन्सर की पण बघावी लागेल, पण मी जे काढलेलं उत्तर आहे ते तुम्हाला सांगतो की ही लिव्ज इन खुर्जा इन बुलंदशहर. आता इथे बघा प्रेपोजिशन्स प्रॉपर वापरलेले आहेत की नाही ते आपल्याला बघायचं आहे. प्लेसेससाठी 2 प्रिपोजिशन्स सामान्यतः आपण यूज करतो, एक इन आणि ॲट. जे लार्जर प्लेसेस असतील त्यांच्यासाठी आपण इन यूज करतो आणि जे स्मॉलर प्लेसेस असतील त्यांच्यासाठी ॲट यूज करतो. तर बघा बुलंदशहर हे एक डिस्ट्रिक्ट असेल आणि त्याच्यामधलं हे एक छोटंसं टाउन किंवा विलेज असेल, त्यामुळे काय यायला पाहिजे, ही लिव्ज ॲट खुर्जा इन बुलंदशहर, अशा प्रकारे हे वाक्य असायला पाहिजे होते, कारण की स्मॉल प्लेस आहे आणि ही मोठी प्लेस आहे. त्यामुळे पहिले वाक्य चुकीचे आहे. ही हॅज फॉलन इन टू द रिव्हर बरोबर आहे, कॉन्टेक्स्टवर डिपेंड असेल. हॅज फॉलन प्रेझेंट परफेक्ट टेन्स दर्शवितो, म्हणजे तो त्या नदीमध्ये पडलेला आहे असं आपण पडला असं आपण म्हणू शकतो. तर इथे पास्ट टेन्स पण येऊ शकत होता, सिम्पल पास्ट टेन्स, आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स येण्याचे पण चान्सेस आहेत. डिपेंड असेल की कॉन्टेक्स्ट कोणता यूज करण्यात आलेला आहे. तर हॅज, ही सोबत हॅज लागतो सिंग्युलर फॉर्म, आणि फॉलन हा फॉलचा थर्ड फॉर्म आहे. आणि इन टू द रिव्हर म्हणजे एखादी ॲक्शन मुवमेंटमध्ये असते, म्हणजे एखादा पडला म्हणजे तो व्यक्ती मुवमेंटमध्ये असेल तर आपण इनच्या ऐवजी इन टू हे प्रेपोजिशन वापरतो. तर हे वाक्य कसे आहे, करेक्ट आहे. आणि डिवाइड द प्रॉपर्टी अमंग ऑल द ब्रदर्स, तर इथे अमंग आणि बिटवीन अशा प्रकारे 2 अगेन प्रेपोजिशन्स येतात. बिटवीन जे आहे ते 2 व्यक्तींच्या मध्ये जर काही एखादी गोष्ट डिवाइड करायची असेल किंवा सांगायची असेल तर आपण बिटवीन यूज करतो, पण 2 पेक्षा जास्त जर व्यक्ती असतील तर त्यामध्ये अमंग यूज करतो. आता ऑल द ब्रदर्स म्हटलेलं आहे, मग ते 2ही असू शकतात किंवा 2 पेक्षा जास्त असू शकतात. सामान्यतः इथे तर अर्थ 2 पेक्षा जास्तच होत आहे, किंवा आपण कन्सिडर करू शकतो ऑल द ब्रदर्स, त्यामुळे अमंग हा शब्द अगदी बरोबर आहे. म्हणजे बी अँड सी हे उत्तर यायला पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58, फिल इन द ब्लँक्स आहे. फिल इन द ब्लँक्स युअर इन्कम बिफोर स्पेंडिंग इट रेकलेसली, म्हणजे रेकलेसली म्हणजे काही विचार न करता तुम्ही पैसे खर्च करण्याच्या आधी आपली इन्कम काय करायला पाहिजे, आपण इन्कम आपली मोजायला पाहिजे किंवा गृहीत धरायला पाहिजे, असा एक अर्थाचा शब्द इथे येणार आहे. आणि फ्रेझल वर्ब आहेत हे. ओके, फ्रेझल वर्ब म्हणजे एक वर्ब आहे कास्ट, आणि त्याला वेगवेगळे प्रेपोजिशन लावून पुन्हा वर्ब्स तयार झालेले आहेत, तर वेगवेगळे अर्थ याचे होतात. तर इथे आपल्याला अशा प्रकारचा वर्ड पाहिजे की इन्कम आपल्याला बघायला पाहिजे किंवा मोजायला पाहिजे. तर त्याचा योग्य जे अर्थ आहे तो होतो कास्ट अप. कास्ट अप म्हणजेच गणना करणे किंवा मोजणे, म्हणजे आपली इन्कम मोजायला पाहिजे आपण खर्च करण्याच्या आधी. आणि वेगवेगळे अर्थ पण सांगतो. कास्ट आउट म्हणजे बाहेर काढणे होते. ओके, कास्ट आउट म्हणजे काय, बाहेर काढणे, म्हणजे एखाद्याला घरातून बाहेर काढून टाकलं आपण, अशा प्रकारे अर्थ. कास्ट अबाउट म्हणजे उपाय शोधणे असा अर्थ होतो. बघा प्रेपोजिशन चेंज झाले आणि अर्थ सुद्धा चेंज होत आहेत. आणि कास्ट ऑफ म्हणजे टाकून देणे.
ओके, हे अशा प्रकारे वेगवेगळे अर्थ आहेत. किंवा मुक्त होणे म्हणजे एखादी गोष्ट सोडून देणे, मुक्त झालो आपण त्याच्यापासून. तर कास्ट ऑफ आपण अशा प्रकारे शब्द यूज करतो. तर थोडासा कन्फ्युजिंग होता जर तुम्हाला हे फ्रेझल वर्ब लक्षात नसतील तर. त्यामुळे पर्याय क्रमांक काय येणार? 2 येणार हे उत्तर. प्रश्न क्रमांक 59, द करेक्ट सफिक्सेस. सफिक्सेस म्हणजे आपण शब्दाच्या नंतर जे शब्द म्हणजे काही वर्ड्स आपण अटॅच करतो त्याला सफिक्स म्हणतो आपण. आणि शब्दाच्या आधी जे लागतात त्याला प्रिफिक्स म्हणतो. तर टू फॉर्म डिमिनेटिव्स फ्रॉम द वर्ड्स. डिमिनेटिव्स म्हणजेच काय? छोटा म्हणजे छोटी इमेज दर्शविणारे आपण असं म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या मोठ्या आकृतीची किंवा एखाद्या मोठ्या गोष्टीची छोटी इमेज. ठीक आहे. तर असे कोणते सफिक्स आपण लावले तर छोटी इमेज बनेल? कोणत्या शब्दाचे? बुक आणि वीक. बुक म्हणजे पुस्तक. आणि एक शब्द तुम्ही ऐकला असेल, बुकलेट. बुकलेट म्हणजे काय? पुस्तकाचा छोटा भाग, छोटा पार्ट आपल्याला समजून येतो बुकलेट म्हणजे. तर लेट हे सफिक्स इथे आपण लावू शकतो. आणि वीकलिंग. वीकलिंग हे जे आहे, वीक म्हणजे कमजोर आणि त्याचा छोटा पोर्शन काय असणार? वीकलिंग है ना, छोट्या स्वरूपातील. जसं डक, डकलिंग्स. ओके, डकलिंग्स म्हणजे काय? तर त्यांचे जे डक म्हणजे बदकाचे जे लहान पिल्लू असतात त्यांना आपण काय म्हणतो? डकलिंग्स म्हणतो. तर लेट आणि लिंग हे अशा प्रकारे 2 आपण सफिक्सेस यूज करतो. म्हणून प्रश्न क्रमांक ऑप्शन नंबर काय येणार? 4 येणार. आणि तुम्ही ऑप्शन एलिमिनेशननी खूप सोप्या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करू शकत होते. बुकी, बुकर. बुकर म्हणजे तर पुस्तके ठेवणारा असेल. बुकिश म्हणजे पुस्तके ज्याला वाचण्याची सवय आहे. बुकलेट हा छोटा पोर्शन दर्शवतो बुकचा. तर यावरूनच तुमचे उत्तर तुम्हाला मिळाले असते. म्हणजे मिळता जुळता शब्द पर्याय क्रमांक 4 मध्ये तयार होत आहे. आता प्रश्न क्रमांक 60, मॅरी वॉज द राईटफुल सक्सेसर टू द इंग्लिश थ्रोन. थ्रोन म्हणजे काय? तर मुकुट किंवा राज्य जे असते. तर हा सक्सेसर आहे. मॅरी जी आहे ती सक्सेसर आहे. सक्सेसर म्हणजे काय? की पुढची म्हणजे उत्तराधिकारी ज्याला आपण म्हणू शकतो. किंवा त्या थ्रोनवर बसणारी पुढची व्यक्ती कोण. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम फॉर द अंडरलाईन वर्ड. आता अँटोनिम विचारलेलं आहे तर याचं काय येणार? प्रिडेसेसर येणार. आता इथे सपोर्टर तर होणार नाही आणि ॲजिटेटर पण होणार नाही. 2च ऑप्शनमध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकत होते, इनहेरिटर आणि प्रिडेसेसर. इनहेरिटर म्हणजे काय? तर त्याच वंशातील पुढचा व्यक्ती. पण आवश्यक नाही आहे की जो सक्सेस असेल तो त्या वंशातीलच असेल. त्यामुळे इथे करेक्ट पर्याय कोणता असेल? प्रेडेसेसर असेल. म्हणजेच आपण पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे उत्तर लिहिणार. 61 क्रमांकाचा प्रश्न, द नाऊन म्हणजे एक डेफिनेशन इथे विचारलेली आहे. द नाऊन, प्रोनाऊन और नाऊन फ्रेज विच फॉलोज फिल इन द ब्लँक्स वर्ब इज कॉल्ड इट्स ऑब्जेक्ट. म्हणजे त्याला ऑब्जेक्ट म्हटलं जातं. काय म्हटलेलं आहे? समजा एक वाक्य लिहितो मी, आय ईट अ मँगो. आता इथे आय काय आहे? सब्जेक्ट म्हणजेच काय आहे? नाऊन. तर नाऊन याच्या जागी सॉरी हे प्रोनाऊन आहे. आणि या ठिकाणी समजा राम असतं तर तो इट्स अ मँगो असं झालं असतं. तर राम काय असतं? नाऊन असतं. आणि नाऊन फ्रेज पण येऊ शकतं. विच फॉलोज ॲन, कोणत्या प्रकारचा वर्ब फॉलो करतो त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. तर ज्या वर्बला ऑब्जेक्टची आवश्यकता असते त्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो. म्हणजे सकर्मक क्रियापद म्हणतो मराठीमध्ये. ओके. आणि ज्याला ज्याला ऑब्जेक्टची आवश्यकता नसते त्याला आपण काय म्हणतो? इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो. म्हणून सिंपल या प्रश्नाचं उत्तर काय येईल? ट्रान्झिटिव्ह वर्ब येणार. एक डेफिनेशन तुम्हाला विचारलेली होती. ट्रान्झिटिव्ह वर्बच्या डेफिनेशनवर प्रश्न तयार झाला होता. प्रश्न क्रमांक 62, चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्स. एक योग्य वाक्य ओळखायचं आहे तुम्हाला. ओके. म्हणजे एरर डिटेक्शन सारखा हा प्रश्न आहे. द सिलॉन इज टू द साऊथ ऑफ इंडिया. बघा आता सिलॉन एक प्लेस असेल. कशा प्रकारे एलिमिनेशन करायचे ऑप्शन्स? सिलॉन एक प्लेस असेल तर त्याच्या पहिले कोणताच आर्टिकल येणार नाही. कारण की जसं नागपूर, मुंबई, पुणे, अमरावती अशा प्रकारचे जर सिटीजचे नाव असतील तर त्यांच्या पुढे आपण द नागपूर, द अमरावती, द पुणे अशा प्रकारचा आपण शब्द उपयोगात आणत नाही. तर इथे हे 2 ऑप्शन जे आहेत कॅन्सल झालेले आहेत. आणि कधीही डायरेक्शनच्या आधी आपण द हे आर्टिकल यूज करतो. टू द साऊथ, टू द नॉर्थ, टू द ईस्ट. त्यामुळे द असला पाहिजे. तर हे 2 ऑप्शन कॅन्सल झाले. इथे साऊथच्या आधी द नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 63, चूज द वर्ड ग्रुप स्पेल्ड करेक्टली. म्हणजे करेक्ट स्पेलिंग कुठे कोणत्या पर्यायामध्ये करेक्ट स्पेलिंग्स आहेत ते आपल्याला ओळखायचं होतं. अगेन ऑप्शन एलिमिनेशन आपल्याला कामात आलं असतं. सर्वांचे स्पेलिंग आपल्याला नाही माहीत तरी चालेल. आता इथे रेस्टॉरंटची स्पेलिंग चुकलेली आहे बघा. रेस्टॉरंटची स्पेलिंग काय असते? RANT. बघा इतके छोटे छोटे शब्द आपल्या डोळ्यासमोरून जातात पण ते मिस होतात. तर हा पर्याय तर असू शकणार नाही कारण की आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड म्हटलेला आहे. ट्रूलीची स्पेलिंग चुकलेली आहे. ट्रूलीची स्पेलिंग ई येत नाही इथे. ओके. तर हा पर्याय पण कॅन्सल.
आणि इथे हाईटची स्पेलिंग चुकलेली आहे, म्हणजे हा पर्याय सुद्धा कॅन्सल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 64, झेनिथ इज. झेनिथ म्हणजे काय, म्हणजे अगेन सिनॉनिम विचारलेला आहे. आता झेनिथ हा सर्वोच्च म्हणजे सर्वात उंचीवर असणाऱ्या प्लेससाठी वापरला जातो, म्हणजे हाईट याच्यामध्ये येईल. तर इथे द लाईन ॲट विच अर्थ सरफेस अँड द स्काय सीम टू मीट, म्हणजे पृथ्वी आणि आकाश जिथे मिळते त्याला आपण काय म्हणतो, हॉरिझॉन म्हणतो. म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये येईल, वोकॅबलरीमध्ये हा जो प्रश्न आहे तो कशामध्ये येईल, वन वर्ड सबस्टिट्यूशन. ओके, तर हॉरिझॉन म्हणतो आपण याला. द हायेस्ट पॉईंट, आता हायेस्ट पॉईंट म्हणजे उंची आली याच्यामध्ये. द हायेस्ट पॉईंट इन द स्काय रिच्ड बाय द सन ऑर मून, हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट काय होतं, द आउटर पार्ट ऑर एज ऑफ एन एरिया. एरियाच्या जे आउटर पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, तर पेरीमीटर म्हणतो आपण याला, किंवा बाउंड्री सुद्धा म्हणतो. आणि अ हेवी बेस सपोर्टिंग अ स्टॅच्यू, पेडेस्टल म्हणतो याला आपण, है ना, ज्याच्यावर स्टॅच्यू उभा राहतो. तर हे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहेत, लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 65, चूज द वर्ड फ्रॉम द फॉलोइंग दॅट इज अपोजिट इन मिनिंग ऑफ द वर्ड लाईव्हली. लाईव्ह म्हणजे राहणे, पण लाईव्हलीचा अर्थ राहण्याशी काही संबंधित नाही. लाईव्हली म्हणजे काय, उत्साहित असणे. ओके, उत्साही, तर याचा अर्थ होतो उत्साही. याचा अपोजिट काय असेल, तर याचा अपोजिट असेल डल. ओके, डल म्हणजे काय, निरुत्साही. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 66, सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्स. पंक्च्युएशन म्हणजे कॉमा, फुल स्टॉप, इन्व्हर्टेड कॉमास यांचं प्रॉपर यूज करणे याला आपण पंक्च्युएशन म्हणतो. ओके, तर इथे आय आस्क्ड अशा प्रकारे वर्ब आहे, म्हणजे हा यामध्ये आपल्याला नरेशन म्हणजे डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीचचे कॉन्सेप्ट आपल्याला कामात येतील. कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा आपण जे लावतो. बघा इथे काय म्हटलेलं आहे, हाऊ मेनी आर्स आर देअर इन रेफर्ड आय आस्क्ड, म्हणजे मी विचारले. आणि बाकीचं वाक्य काय असेल, म्हणजे हे जे वाक्य आहेत ते कोणत्या स्पीचमध्ये आहेत, डायरेक्ट स्पीचमध्ये पाहिजेत. आणि आय आस्क्डच्या जे पण विचारलेलं असेल ते इन्व्हर्टेड कॉमामध्ये पाहिजे. आता सर्वप्रथम इन्व्हर्टेड कॉमा कुठे आहे, तर ह्या 2च वाक्यांमध्ये इन्व्हर्टेड कॉमा आहे, म्हणजे हे पहिले 2 वाक्य काय होतील, एलिमिनेट होतील. ऑप्शन एलिमिनेट करू शकतो आपण. आणि इथे क्वेश्चन मार्क, सॉरी, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये बघा इथे क्वेश्चन मार्क आहेत. रेफर्ड या शब्दामध्ये किती आर आहेत असा प्रश्न विचारलेला आहे, तर इथे पण क्वेश्चन मार्क आहे, इथे पण क्वेश्चन मार्क आहे, हे बरोबर आहे. आता पुढे आपण बघूया, हाऊ मेनी आर्स. आर म्हणजे अपॉस्ट्रॉफी एस लागणार, किती आर आहेत. हा आर एस असा काही शब्द नसतो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा हे कॅन्सल होणार. म्हणजे 66चे उत्तर कोणते होणार, पर्याय क्रमांक 2. अगदी सोपे. इथे नरेशनच्या कॉन्सेप्टने हा पंक्च्युएशन सॉल्व्ह झाला असता. क्वेश्चन नंबर 67, वेन विल यू ब्रिंग इट. एक वाक्य देण्यात आलेलं आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके, आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द अबोव सेंटेन्स. ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. तर आपण काय करतो, सब्जेक्टला ऑब्जेक्टच्या जागी नेतो, ऑब्जेक्टला सब्जेक्टच्या स्थानी आणतो. तर इथे सब्जेक्ट कोण आहे, यू. तर वेन ॲज इट इज राहणार आहे, तर 4हीमध्ये वेन, 4थ्यामध्ये वेदर आहे, कॅन्सल होणार. आणि यू ब्रिंग इट म्हणजे सिम्पल जर वाक्य आपण बनवलं तर हे अशा प्रकारे बनेल, यू विल ब्रिंग इट. आणि याचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे, कारण की वेन तर ॲज इट इज असणार आहे. तर हे कसं होईल, इट विल, आणि फ्युचर टेन्समध्ये आपण पॅसिव्ह व्हॉइस करताना बी यूज करतो आणि बी नंतर मेन वर्बचा जो आहे थर्ड फॉर्म लावतो. बी ब्रॉट बाय यूचं यूच राहणार आहे. ठीक आहे, इट विल बी ब्रॉट बाय यू, आणि हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून विल आधी लावणार आपण. म्हणजे अशा प्रकारे वाक्य बघणार, विल इट बी ब्रॉट बाय यू. कुठे दिसतंय, विल इट बी ब्रॉट बाय यू, ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. बीइंग जे आहे ते कंटिन्युअस टेन्ससोबत यूज करण्यात येते, आणि इथे तर पॅसिव्ह व्हॉइस झालंच नाही आहे, म्हणजे हे ऑप्शन असेच एलिमिनेट होत होते. पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आय होप की हा प्रश्नसुद्धा तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केला असेल. त्यानंतर बघा, ही गेव आउट दॅट ही वॉज सून गोइंग टू कॅनडा. गेव आउटला अंडरलाईन आहे, आणि द फ्रेज अंडरलाईन इन द सेंटेन्स अबोव मीन्स. मीन्स म्हणजे अगेन सिनॉनिम, म्हणजे फ्रेजेसचा अर्थ विचारलेला आहे. आता याचा अर्थ तुम्हाला माहीत नसेल तरी तुम्ही अंदाज लावू शकता. ही गेव आउट दॅट, त्यांनी काहीतरी केलेलं आहे. काय केलेलं आहे, ही वॉज सून गोइंग टू कॅनडा, म्हणजे तो लवकरच कॅनडाला जाणार आहे, म्हणजे त्याने अनाऊन्स केलं असेल. तर याचा अर्थ काय असणार, अनाउन्स्ड. तर गेव आउटचा अर्थ काय होतो, अनाउन्स. तर अशा प्रकारे याचे पण फ्रेझल वर्ब करायचे आहेत तुम्हाला, गेव इन, गेव आउट, अशा प्रकारचे फ्रेजेस जे आहेत ते स्वतः आपण अभ्यास करताना लिहून काढायचे आहेत. ओके, नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 69, दिस वुड सेट द पॅटर्न फॉर अ जनरेशन. म्हणजे एक त्या जनरेशनसाठी याने एक पॅटर्न सेट केलेला आहे.
पॅटर्न सेट केलेला आहे, तर पॅटर्नचा अर्थ काय होईल, तर शब्दाच्या सेंटेन्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. एकतर पॅटर्न म्हणजे एक पर्टिक्युलर त्याला आपण काय म्हणतो, इथे जर आपण बघितलं तर एक पॅटर्न तयार केलेला आहे, म्हणजे काय सपोर्ट तर तयार केलेला नाही आहे, बॅकिंग पण नाही आणि प्रमोशन पण नाही, काय मॉडेल, म्हणजे त्याला जे फॉलो करतील, जनरेशन फॉलो करेल ती. ओके, तर याचा अर्थ काय होणार, मॉडेल. तर आपण यावरून अंदाज लावू शकत होतो. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70 तीन सेंटेन्सेस आहेत आणि आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. अगेन एरर डिटेक्शन सारखा हा प्रश्न आहे. वाईस एनेमी इज बेटर दॅन फुलिश फ्रेंड. बेटर दॅन कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, म्हणजे बेटर ॲडजेक्टिव्हचा सेकंड फॉर्म आलेला आहे, अगदी बरोबर आहे. पण इथे आता एनेमी सिंग्युलर नाऊन आहे. ओके, आणि इथे सुद्धा फ्रेंड सिंग्युलर नाऊन आहे. तर तुम्हाला माहिती आहे की सिंग्युलर नाऊनच्या आधी आर्टिकल यूज करावा लागतो. तर इथे जास्त बेटर काय असतं, अ वाईस एनेमी इज बेटर दॅन अ फुलिश फ्रेंड, म्हणजे हे वाक्य चुकीचे आहे. नेक्स्ट बघा, हाऊसेस आर मेड ऑफ द ब्रिक अँड द सिमेंट. आता ते तयार होतात, हाऊसेस तयार होतात कशापासून, ब्रिक आणि सिमेंटपासून, म्हणजे हे दोन्ही कसे झाले, मटेरियल नाऊन झाले. आणि मटेरियल नाऊनच्या आधी कोणताच आर्टिकल उपयोगात येत नाही, त्यामुळे हे सुद्धा काय आहे, चुकीचे आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, हे तर आपल्याला लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत. तर ओनली सी हे या प्रश्नाचे उत्तर येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. बऱ्याचदा सी बरोबर आहे, तर आपण तिसरा पर्याय गोल करतो, ही मिस्टेक करायची नाही. तो सी कोणत्या क्रमांकावर आहे ते आपल्याला व्यवस्थितरित्या चेक करायचं आहे. ओके, आता त्यानंतरचा प्रश्न 71 बघूया. 71 काय म्हटलं, ही सेट टू मी प्लीज स्पेअर मी युअर बुक फॉर 3 days. आणि आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन. ओके, इनडायरेक्ट स्पीच आपल्याला इथे कन्वर्ट करायचं आहे, डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच. अगेन ऑप्शन एलिमिनेशन खूप सोपा करून टाकतो हा प्रश्न आपल्यासाठी. ही सेट टू मी, सेट टू चेंज होतो कशा प्रकारे, जे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे त्यावरून चेंज होईल. प्लीज म्हटलेलं आहे म्हणजे रिक्वेस्ट केलेली असेल, तर इथे रिक्वेस्टेड जे आहेत हे दोनच आपल्याला ऑप्शन दिसत आहेत, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 कॅन्सल होणार. ही रिक्वेस्टेड मी बरोबर आहे. टू स्पेअर. आता बघा, मी कोणता पर्सन आहे, फर्स्ट पर्सन आहे. फर्स्ट पर्सन चेंजेस अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. तर फर्स्ट पर्सन इज चेंज अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे, ही सेट टू मी प्लीज स्पेअर मी. मी म्हणजे कोणासाठी आलेला आहे, सब्जेक्टसाठी आलेला आहे, ही साठी आलेला आहे. तर मीचं काय होणार, हिम होणार. तर इथे हिम तर आहे नाही, नो प्रॉब्लेम. युअर बुक, आता यू कोणासाठी आलेला आहे, सेकंड पर्सन आहे यू. सेकंड पर्सन चेंजेस अकॉर्डिंग टू ऑब्जेक्ट. तर मीच्या अकॉर्डिंग हा युअर चेंज होईल, म्हणजे युअरच्या जागी काय येणार, माय बुक येणार. म्हणजेच स्पेअर हिज बुक येणार नाही. इथे काय येणार ऑप्शन, एक पर्याय आणखी कोणता राहिलेला होता, ही रिक्वेस्टेड मी टू स्पेअर माय बुक फॉर 3 days. ओके, तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. 2 ऑप्शन तर ऑलरेडी एलिमिनेट झालेले होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 72, चूज द करेक्टली स्पेल्ड अंडरलाईन वर्ड फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. आता करेक्ट वर्ड कोणता आहे त्या वाक्यामध्ये हे आपल्याला काढायचं होतं. अगदी सोपा प्रश्न आहे. स्टेशनरी हा शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. स्टेशनरी आपण नेहमी ऐकतो, स्टेशनरीच्या शॉपमध्ये जातो. स्टेशनरीच्या शॉपमध्ये जातो म्हणजे लेखन सामग्री घेतो, तर त्या स्टेशनरीची स्पेलिंग असते ER. आणि एक स्टेशनरी असा असतो जो स्थिर, ज्याला आपण म्हणतो, त्याची स्पेलिंग असते ARY. ओके, तर सन इज स्टेशनरी, सन लेखन सामग्री आहे असं तर नाही आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि योग्य पर्याय कोणता असेल, ऑप्शन नंबर सी जो सेंटेन्स आहे ते बरोबर असेल. सी कुठे आलेला आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आलेला आहे. तर 72चं उत्तर काय होणार, 2 होणार आहे. ओके, नेक्स्ट 73 क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे, आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग द अफर्मेटिव्ह सेंटेन्स विथ द करेक्ट ऑर्डर ऑर सिक्वेन्स. ओके, म्हणजे करेक्ट सेंटेन्स आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर बघा, लेट्स ओपन द विंडो, अगदी बरोबर वाटतंय. लेट्स ओपन नॉट द विंडो, नॉट जर यूज करायचा असेल तर आपण अशा प्रकारे म्हणतो, लेट्स नॉट ओपन द विंडो. ओके, नॉट आधी आपल्याला लिहावा लागतो, त्यामुळे हे वाक्य कसे आहे, चुकीचे आहे. लेट द विंडो टू ओपन, रॉंग आहे. वी शॅल ओपन द विंडो टू लेट, हे टू लेट एक्स्ट्राचे आहे, म्हणजे याची काही गरज नाही आहे, त्यामुळे पहिलेच वाक्य जे आहे ते करेक्ट आहे. त्यामुळे ए ऑप्शन येणार. ए ऑप्शन कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. ओके, तर या प्रश्नाचे उत्तर काय होणार, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा 74 क्रमांकाचा प्रश्न, चूज फ्रॉम द फॉलोइंग द करेक्ट वर्ड्स विच सिमेंटिकली मॅच द वर्ड्स. सिमेंटिकली म्हणजे सारखा अर्थ असणारे, ओके, अर्थाने समान असणारे, म्हणजे सिम्पली सिनॉनिम आपल्याला इथे बघायचं आहे. समान अर्थ, यांचे समान अर्थ आपल्याला बघायचे आहेत. आता ऑप्शन एलिमिनेशन पुन्हा आपण करूया. नॉर्म म्हणजे काय, नियम होतात.
आता नियमसाठी कोणकोणते स्टँडर्ड वर्ड पण यूज करतो आणि रूल पण आपण वर्ड यूज करतो. ओके, त्याचे काही स्टँडर्ड्स आहेत म्हणजेच रूल्स आहेत. ओके, तर इथे हे चारही ऑप्शन सध्या कॉम्पिटिशनमध्ये आहेत. क्वेक, अर्थ क्वेक म्हणतो आपण, क्वेक म्हणजे हलवणे. ओके, तर शेक, शेक इथे पण शेक आहे, क्विक तर होणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक 4 कॅन्सल झालेला आहे. आणि रिलेट, रिलेट म्हणजे काय, कनेक्ट करणे. ओके, तर त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. खूप कठीण वर्ड नव्हते. जर तुम्ही रीडिंग व्यवस्थित करत असाल तर तुम्हाला हे शब्द जे आहेत ते दैनंदिन रीडिंगचे वाटले असतील. 75 नंबरचा प्रश्न बघा. द मीनिंग प्रॉपर्टी इनहेरिटेड फ्रॉम वन्स फादर ऑर अँसिस्टर्स इज सबस्टिट्युटेड करेक्टली बाय द वर्ड. म्हणजे प्रॉपर्टी इनहेरिटेड फ्रॉम द वन्स फादर म्हणजे आपल्या वडिलांकडून आपल्याला जी प्रॉपर्टी मिळते त्याचा अर्थ आपल्याला विचारला आहे. त्याला आपण काय म्हणतो. फादर जिथे वर्ड आला तर आपण पॅटर्नल म्हणजे पॅट अशा प्रकारचा प्रिफिक्स येतो. तर पॅट्रिमोनी हे याचं योग्य उत्तर येईल. मॅट्रिमोनी तुम्हाला माहिती आहे की जिथे लग्न जुळतात अशा प्रकारे साईट वगैरे जी असते किंवा प्लेस. हेरिडिटरी म्हणजे अनुवांशिक, ते पण ऑप्शन येणार नाही. आणि ॲलिमनी म्हणजे डिवोर्स झाल्यानंतर जे पैसे वगैरे द्यावे लागतात त्याला आपण ॲलिमनी म्हणतो, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. आणि माहिती नसतं तरी पॅट या म्हणजे सुरुवातीच्या पार्टवरून आपण या प्रश्नाचे उत्तर ओळखू शकलो असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 76. ही डझंट हॅव कॉलेज एज्युकेशन स्टील ही मेक्स मोर मनी दॅन मोस्ट ग्रॅज्युएट्स. म्हणजे त्याच्याकडे खूप जास्त कॉलेज एज्युकेशन नाही आहे तरीही तो खूप पैसे कमावतो. ओके, म्हणजे इथे काय दर्शविण्यात आलेलं आहे हेच विचारलेलं आहे. द सेंटेन्स कनेक्टर अंडरलाईन. कनेक्टर कोणता आहे, स्टील. इथे कनेक्टर स्टील अंडरलाईन होतं. तर स्टील हा जो कनेक्टर आहे, अंडरलाईन आहे, तो काय दर्शवितो, कोणते एक्सप्रेशन दर्शवितो. तर कॉन्सिक्वेन्स म्हणजे रिझल्ट्स किंवा त्याचा परिणाम ते दर्शवित नाही. तर हा काय दर्शवितो, कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट. म्हणजे एक गोष्ट निगेटिव्ह असेल तर दुसरी पॉझिटिव्ह सांगण्यात येईल, एक पॉझिटिव्ह असेल तर दुसरी निगेटिव्ह. म्हणजे बघा त्याच्याकडे एज्युकेशन नव्हतं, स्टील ही मेक्स मोर मनी म्हणजे हा कॉन्ट्रास्ट दर्शवित आहे. ओके, तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणखी कॉन्ट्रास्ट दर्शविणारे कंजंक्शन्स आहेत, जसं बट आहे, ओके, येट आहे, अशा प्रकारचे वर्ड्स आहेत. 77 क्वेश्चन नंबर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ, अगेन सिनॉनिम विचारलेला आहे किंवा याला वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणू नाही, वन वर्ड सबस्टिट्यूशन नाही आहे, सिनॉनिमच विचारलेला आहे. टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट आहे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट म्हणजे स्वतःचेच म्हणजे काय म्हणतात त्याला की इन्स्ट्रुमेंट वाजवत राहणे म्हणजे स्वतःविषयी सांगणे असा त्याचा अर्थ होतो. टू प्रेज वन सेल्फ म्हणजे स्वतःचीच तारीफ करत राहणे हे होईल. बाकी तर ऑप्शन येणार नाहीत. आणि जिथे ट्रम्पेट आलं ते तर ऑप्शन होणारच नाही अगदी, कारण की अक्षरशः आपण त्याचा अर्थ घेत नाही. ओके, तर पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 78 यानंतर. तर एक क्विक अशा प्रकारे इथे आन्सर तुम्हाला देण्याचा प्रयत्न आहे, कारण की पेपरच्या नंतर आपल्याला लवकर आन्सर्स पाहिजे असतात आणि याचं डिटेल आणखी जे ॲनालिसिस आहे ते आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये कव्हर करूया. मॅथमॅटिक्सचं सुद्धा ॲनालिसिस येणार आहे, ते सुद्धा नक्की बघा. आता बघा, नन ऑफ अस न्यू द वे, एक सेंटेन्स दिलेला आहे, एक अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स आहे. द करेक्ट टॅग क्वेश्चन करस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स अबोव इज म्हणजे क्वेश्चन टॅगचा हा प्रश्न आहे. क्वेश्चन टॅगमध्ये आपण काय करतो की आपण आधी तर बघा, निगेटिव्ह शब्द असेल तर निगेटिव्ह शब्द काढून टाकतो आणि निगेटिव्ह नसेल तर निगेटिव्ह अप्लाय करतो. पण इथे नन ऑलरेडी आलेला आहे म्हणजे क्वेश्चन टॅगमध्ये नॉट किंवा निगेटिव्ह पार्ट येणार नाही. मग आपण बघतो वर्ब. तर हा वर्ब जो आहे सिंपल पास्ट टेन्स म्हणजे V2 आहे आणि याचा हेल्पिंग वर्ब कोणता असतो, डिड. क्वेश्चन टॅगमध्ये आपण हेल्पिंग वर्ब शोधतो. तर मग डिड आपल्याला लिहावा लागेल म्हणजे इथे कॉमा देऊन आपण काय लिहितो, डिड, आणि त्यानंतर लिहितो सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणता आहे, अस. असचा काय येतो, डिड वी. तर पर्याय क्रमांक काय असेल, 1 असेल. ऑप्शन इलिमिनेट कशा प्रकारे करू शकलो असतो. इथे नन आहे तर इथे नॉटचा काही उपयोग येणार नाही म्हणजे 3 आणि 4 तर असेच इलिमिनेट झाले होते. आणि इथे सुद्धा नॉट आहे म्हणजे हा सुद्धा इलिमिनेट झाला होता. इतकं सुद्धा माहिती असतं तर या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकलो असतो, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 79. दे वर वर्किंग हँड इन ग्लो विथ द ऑथॉरिटीज म्हणजे जे ऑथॉरिटीज आहेत म्हणजे जे पण कोणी रिस्पॉन्सिबल पर्सन्स असतील त्यांच्यासोबत ते वर्क करत आहेत. कसे, हँड इन ग्लो. ओके, तर याचा अर्थ काय होत असेल तर आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन. तर इन कोऑपरेशन म्हणजे त्यांच्या कोऑपरेट करून, त्यांना सहयोग करून ते एकमेकांशी वर्क करत आहेत. कोणाच्या, ऑथॉरिटीजच्या सोबत मिळून काम करत आहेत. त्यामुळे काय येणार, इन कोऑपरेशन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 80 काय म्हटलेलं आहे, द वर्ड विच मीन्स, ठीक आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन अगेन, नोटीस ऑफ डेथ स्पेशली इन अ न्यूजपेपर, याला काय म्हणतात, तर याला काय म्हणतो आपण, ऑबिच्युरी म्हणतो. ओके, की एखाद्याची मृत्यूची जर माहिती येते तर त्याला आपण ऑबिच्युरी म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 81, चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द फॉलोइंग फ्रेज. पुन्हा सिनॉनिम विचारलेला आहे आपल्याला किंवा याचा अर्थ विचारलेला आहे, दॅट विच कॅन नॉट बी रीड, ज्याला आपण रीड करू शकत नाही अशा प्रकारचा आपल्याला शब्द विचारलेला आहे. तर याला आपण काय म्हणतो, इलिजिबल, इलेजिबल असं आपण म्हणतो. ओके, ज्याला आपण काय करू शकतो, रीड करू शकत नाही. आणि म्हणजे हे जे इन असतात, याच्या आधी इन आलेले आहेत किंवा इलिगल, अशा प्रकारे हे निगेटिव्ह वर्ड असतात, म्हणजे ते आपण करू शकत नाही किंवा निगेटिव्ह सेन्स दर्शवितात. इथे मग दुसरा कोणता आहे, इनडेलिबल हा शब्द आहे. इनडेलिबल म्हणजे काय, पुसता न येणारे, म्हणजे ज्याला आपण म्हणजे मिटवू शकत नाही किंवा एक डाग लागलेला असेल आणि त्याला आपण मिटवू शकत नाही, तर आपण इनडेलिबल असा वर्ड यूज करतो. इनविजिबल तर तुम्हाला माहिती आहे, जे अदृश्य आहे, जे दिसत नाही. आणि इनकॉरिजिबल असा एक सुद्धा शब्द आहे, जे सुधारता येत नाही, म्हणजे जे न सुधारता येणारे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजा एखाद्या व्यक्तीची सवय जातच नाही आहे, तर त्याला आपण म्हणतो की हा सुधरू शकत नाही, तर इनकॉरिजिबल हा शब्द आपण यूज करू शकतो. ओके, तर वन वर्ड सबस्टिट्यूशन होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 82, वाल्मिकी इज द होमर ऑफ इंडिया. ओके, आता इथे बघा, हे आपल्याला नाऊन विषयी हा प्रश्न आहे. द अंडरलाईन प्रॉपर नाऊन इन द सेंटेन्स अबो हॅज बीन यूज्ड ॲज नाऊन, म्हणजे हा अंडरलाईन नाही आहे. अंडरलाईन पार्ट कोणता आहे, होमर. आता आपण बघितलं तर प्रॉपर नाऊन वाल्मिकी पण आहे आणि होमर पण आहे, पण होमर हा होमरसाठी आलेला नाही आहे. म्हणजे वाल्मिकी होमर आहे असं म्हटलेलं आहे, तर हा कॉमन नाऊन असतो. इथे प्रॉपर नाऊनला कॉमन नाऊनसारखा यूज करण्यात आलेला आहे, त्यामुळे याच्या पुढे काय लागलेला आहे, द. हा नियम बॅचमध्ये पण आपण शिकलेलो आहोत. तर होमर जे आहे हा काय असेल, इथे प्रॉपर नाऊन नसेल, कोणता नाऊन असेल, कॉमन नाऊन. आणि ए कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 83, द फ्रेज विच सिमेंटिकली सबस्टिट्यूट्स द वर्ड, म्हणजे पुन्हा अर्थ विचारलेला आहे. मिझोगायनिस्ट, बऱ्याचदा हा प्रश्न आलेला आहे आणि पर्सनॅलिटीजवरचे प्रश्न MPSCच्या मुख्य परीक्षांमध्ये येतातच. मिझोगायनिस्ट, मिझॅन्थ्रोप. तर इथे रूट वर्डवरून आपण अर्थ काढू शकतो. एक रूट वर्ड आहे मिझॅन किंवा मिझो, शॉर्टमध्ये आपण लक्षात ठेवलं तर याचा अर्थ होतो टू हेट, म्हणजे तिरस्कार करणे. आणि गायनिस्टचा रूट वर्ड आहे गायनी, म्हणजे फिमेल, म्हणजे जो फिमेलला तिरस्कार करतो त्याला आपण काय म्हणतो, मिझोगायनिस्ट म्हणतो. जर ह्युमन बिईंगला तिरस्कार करत असेल त्याला मिझॅन्थ्रोप म्हणतो. मॅरेजेसला हेट करत असेल त्याला मिझोगेमिस्ट म्हणतो. अशा प्रकारे सुद्धा एक सेशन आपण घेतलेलं होतं पर्सनॅलिटीजवर. तर त्यामुळे पुढच्या जर तुम्ही परीक्षांना टार्गेट करत असाल तर पर्सनॅलिटीचे सेशन तुम्ही नक्की करा. तर वन हू हेट्स वुमेन, तर सरळ उत्तर आहे कोणतं, फर्स्ट. इथे म्हटलेलं आहे वन हू हेट्स मॅनकाइंड, याला आपण काय म्हणतो, मिझॅन्थ्रोप म्हणतो. वन हू हेट्स मॅरेज, मिझोगेमिस्ट म्हणतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण इथे हे वर्ड करू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 84, मधु लाईक्स मँगोज, द ओल्ड मॅन सॅट इन द कॉर्नर. बघा, लाईक्स आणि सॅट यांमध्ये अंडरलाईन केलेलं आहे आणि हे दोन्ही काय आहेत, मेन वर्ब आहेत वाक्यांचे. द वर्ब्स अंडरलाईन इन द सेंटेन्स 1 and 2 अबो आर, कशा प्रकारचे वर्ब्स आहेत. तर ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह, म्हणजे सकर्मक आणि अकर्मक. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, ज्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी, त्या वर्बचा किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी त्यानंतर ऑब्जेक्टची आवश्यकता असते. तर बघा, मधु लाईक्स, आता फक्त इतकंच म्हटलं आपण मधु लाईक्स, तर नक्की आपल्या डोक्यात प्रश्न येईल की तिला काय आवडते. ओके, तर त्यामुळे तिथे ऑब्जेक्टची आवश्यकता नक्की आहे, म्हणून हे ऑब्जेक्ट आहे. आणि ऑब्जेक्ट असल्यामुळे हे कोणते वर्ब आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. तर पहिलं ऑप्शन ट्रान्झिटिव्ह असेल. कुठे कुठे ट्रान्झिटिव्ह आहे, ए आणि बी मध्ये आहे, म्हणजे हे दोन पर्याय झाले कॅन्सल. आता दुसरं वर्ब बघा, द ओल्ड मॅन सॅट इन द कॉर्नर. आता फक्त इतकंच बघा, ओल्ड मॅन सॅट, ओल्ड व्यक्ती बसला, म्हणजे त्याचा अर्थ पूर्ण होत आहे, त्याला ऑब्जेक्टची गरज नाही आहे. आणि हे तर एक्स्ट्रा पार्ट आहे. ओके, तर त्यामुळे सॅट जो आहे तो काय आहे, इंट्रान्झिटिव्ह आहे. तर इंट्रान्झिटिव्ह कुठे लिहिलेलं आहे, ऑप्शन बी मध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे बी करेक्ट आहे. कोणत्या पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. याच्या आधी सुद्धा एक प्रश्न ट्रान्झिटिव्हवर आलेला आहे ह्याच पेपरमध्ये. तर लक्षात ठेवायचं, एकदम सिंपल डेफिनेशन्स आपल्याला सुद्धा विचारले जातात. 85 नंबरचा प्रश्न, बॅड हॅबिट शुड बी डिस्ट्रॉईड इन द बिगिनिंग, म्हणजे काय की ज्या वाईट सवयी आहेत त्या सुरुवातीलाच नष्ट करून टाकायला पाहिजे. मग त्याच्यासाठी एक फ्रेज आहे कोणता,
निप्ड इन द बड. बड म्हणजे जे उगवण्याच्या स्टेजमध्ये असेल तेव्हाच तिथे त्याला काय करायला पाहिजे, त्या कमी करायला पाहिजे, डिस्ट्रॉय करून टाकायला पाहिजे. तर निप्ड इन द बड हे या प्रश्नाचे उत्तर येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 86, मॅच द फॉलोइंग वर्ड्स विथ देअर सिनॉनिम्स. अगेन सिनॉनिम विचारलेला आहे. रिनोन, आपण म्हणतो बघा रिनोन सायंटिस्ट आहे तो पर्सन रिनोन ॲक्टर आहे म्हणजे फेमस म्हणतो. तर रिनोनचा अर्थ काय होणार, फेम. म्हणजे पहिल्याचा जो रिलेशन आहे तो कुणासोबत असणार, चौथ्यासोबत. तर आपण मॅच करून बघायचं. A4 कुठे कुठे आहे, पहिल्या ऑप्शनमध्ये आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये. म्हणजे 2 आणि 4 ऑप्शन काय झालेत, कॅन्सल. म्हणजे आपल्याला सर्वांचे अर्थ माहिती नसले तरीसुद्धा 2 जर शब्दांचे अर्थ माहिती असले तरी आपण अशा प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकतो. श्रूड जर तुम्हाला अर्थ माहिती नसेल, ट्रान्झिएंटचा अर्थ माहिती नसेल, स्टर्नचा अर्थ तुम्हाला माहिती असू शकतो. स्टर्न म्हणजे काय, कडक. ठीक आहे, स्टर्न ॲक्शन घ्या याच्या अगेन्स्ट असं म्हणतो आपण. तर स्टर्न म्हणजे काय, कडक. तर स्टर्न म्हणजे काय, हार्श. म्हणजे डी साठी 2 येणार. तर ह्या पर्यायामध्ये बघूया डी साठी 2 कुठे आहे. इथे डी साठी 1 आहे आणि इथे डी साठी 2 आहे. तर हा डी साठी 1 तर होऊ शकत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. म्हणजे तुम्हाला 4 शब्द माहिती नसतील तरी 2ही तुम्हाला दोघांचे अर्थ माहिती असतील तरी तुम्ही या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. क्वेश्चन नंबर 87 बघूया. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्स गिवन बिलो. म्हणजे अगेन एरर डिटेक्शनचा हा प्रश्न आहे. करेक्ट सेंटेन्स तुम्हाला शोधायचे आहे. पहिले वाक्य काय आहे, माय सिस्टर इज कुकिंग डिनर एव्हरी इव्हिनिंग. आता बघा टेन्सेसचा प्रश्न आहे हा. टेन्सेसवर म्हणजे डिपेंडेंट हा प्रश्न आहे. एव्हरी इव्हिनिंग, एव्हरी जेव्हा शब्द येतो त्यावेळी कोणता टेन्स येतो, तर सिम्पल प्रेझेंट टेन्स येतो. कोणता टेन्स येतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो आणि सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर त्याच्यामध्ये एस किंवा ईएस आपण अप्लाय करतो. तर इज कुकिंग तर कंटिन्युअस टेन्स झालेला आहे, प्रेझेंट कंटिन्युअस, हे येणार नाही. हॅज बीन कुकिंग परफेक्ट टेन्स झालेला आहे, हा परफेक्ट टेन्स आहे, तर हे सुद्धा उत्तर येणार नाही. आणि वॉज कुकिंग हा तर पास्ट कंटिन्युअस आहे, हे सुद्धा उत्तर येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला माहिती असेल. म्हणजे तुम्हाला सेंटेन्सचे स्ट्रक्चर्स माहिती असतील, बेसिक स्ट्रक्चर्स माहिती असेल आणि त्या टेन्सेसचा यूज काय असेल तर तुम्हाला उत्तर लगेच लक्षात येईल. माय सिस्टर कुक्स बघा एस किंवा ईएस लागलेला आहे कारण की सब्जेक्ट कसा आहे, सिंग्युलर आहे. तर पर्याय क्रमांक 4 ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. तर व्यवस्थितरित्या तुम्ही जर अभ्यास केला तर पेपर सोपा होता. सिलेक्ट द वर्ड सिमिलर इन मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. सिमिलर वर्ड परपेच्युअल म्हणजे जे नेहमी असणारे, म्हणजेच काय, परमानेंट. ओके, परपेच्युअलचा अर्थ काय आहे, परमानेंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 89. ही हँडेड मी अ बंच ऑफ फ्लावर्स. ओके, सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द अबो. करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर शी हँडेड मी, ओके, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे 2 ऑब्जेक्ट आहेत, 2 प्रकारे याचा पॅसिव्ह व्हॉइस करू शकतो. सेंटेन्समधून बघूया. अ बंच ऑफ फ्लावर्स वॉज बरोबर आहे का, हो, कारण की अ बंच ऑफ फ्लावर्स. हँडेड टू मी मला देण्यात आले, बरोबर आहे, कारण की इनडायरेक्ट 2 ऑब्जेक्ट जेव्हा असतात तेव्हा डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जे असते हे होणार डायरेक्ट ऑब्जेक्ट, हे होणार इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. त्याच्या आधी TO2 आपण लावतो, टू मी. आणि इथे एक बाय हर अशा प्रकारे एक शब्द असायला पाहिजे होता कारण की शी शेवटी जाऊन काय होणार, बाय हर. तर इथे नाही आहे, तर थोड्या वेळ होल्डवर ठेवूया आपण याला. दुसरं बघा, आय वॉज हँडेड अ बंच ऑफ फ्लावर्स बाय हर. तर जर आयचा आपण यूज केला तर आय वॉज हँडेड अ बंच ऑफ फ्लॉवर बाय हर, हे बरोबर आहे. कारण इथे सर्वप्रथम बघा, इथे इनडायरेक्ट ऑब्जेक्टचा यूज केलेला आहे, सॉरी इथे डायरेक्ट ऑब्जेक्टचा यूज केलेला आहे, इथे इनडायरेक्ट ऑब्जेक्टचा यूज केलेला आहे. दोघांच्या स्टार्टिंगने आपण पॅसिव्ह व्हॉइस तयार करू शकतो. पहिला सुद्धा बरोबर आहे, फक्त इथे बाय हर मिसिंग आहे. ओके, तिसरा बघा, अ बंच ऑफ फ्लावर्स वर येणार नाही कारण की सिंग्युलर आहे. बंच कलेक्टिव्ह नाऊन आहे, सिंग्युलर आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. आय हॅव बीनचं तर काही कनेक्शनच नाही आहे कारण की परफेक्ट टेन्स नाही आहे. आता 2 डेफिनेटली करेक्ट आहे, पहिला सुद्धा करेक्ट आहे, पण त्याच्या शेवटी काय पाहिजे होतं, बाय हर पाहिजे होतं. तर ऑप्शन बघूया आपण. इथे आपल्याला ओनली बी सुद्धा ऑप्शन आहे आणि ए अँड बी ओनली सुद्धा आहे. मग अशा प्रकारे ही पॅसिव्ह व्हॉइस लिहिण्यात येतं, पण इथे बाय हर हा शब्द वापरण्यात आलेला नाही. तर जेव्हा आपण कन्व्हर्शन करतो तर एक्झॅक्टली आपल्याला ते वर्ड्स लिहावे लागतात. त्या दृष्टीने आय थॉट की पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असायला पाहिजे, फक्त ह्या शब्दामुळे. ठीक आहे, तर हा एक आन्सर कीमध्ये आपल्याला बघावं लागेल की याचं उत्तर काय दिलेलं आहे आयोगाने. देन क्वेश्चन नंबर 90 काय म्हटलेलं आहे, शी सेड टू मी शाल आय रिटर्न दिस नोट्स बाय मंडे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आलेला आहे. द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन म्हणजे पुन्हा बघा डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीचवर हा आय थिंक तिसरा प्रश्न आहे.
ओके. तर सेट टू, आता हा इंट्रोगेटिव्ह आहे. जेव्हा इंट्रोगेटिव्ह असतो त्यावेळी आपण सेट टूच्या जागी कोणता वर्ब यूज करतो? आस्क्ड. तर शी आस्क्ड. ठीक आहे, म्हटलेलं आहे शी आस्क्ड मी. आणि इथे WH वर्ड असतो, इथे WH वर्ड असतो किंवा येस नो क्वेश्चन असतो, म्हणजे ज्याचं उत्तर येस किंवा नो मध्ये येईल. जसं शाल आय रिटर्न दिस नोट्स बाय मंडे, म्हणजे मी मंडेपर्यंत तुम्हाला हे नोट्स रिटर्न करू शकतो का? याचं उत्तर एकतर येस येईल किंवा नो येईल. तर अशा वेळी आपण कंजंक्शन कोणता यूज करतो? कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह करून इफ किंवा वेदर. तर इथे सुद्धा इफ आहे, इथे सुद्धा इफ आहे, सर्वांमध्ये इफ आहे. ठीक आहे, आता पुढे आपल्याला बघावं लागेल. तर त्यानंतर बघा, आय तर येणार नाही कारण की आय इज द फर्स्ट पर्सन. चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, शीच्या अकॉर्डिंग चेंज होणार. म्हणजे इथे काय पाहिजे होतं? शी. तर शी इथे आहे, आय इथे आहे, कॅन्सल. शी शुड बरोबर आहे, सर्वांमध्येच आहे. शी शुड रिटर्न. दीजचं काय होणार? दोज होतो. ठीक आहे, तर इथे दीज कुठे कुठे आहे? सर्वांमध्ये दोज आहे बघा, दोज. हे दीज कॅन्सल होणार, म्हणजे पर्याय क्रमांक 4 कॅन्सल, पर्याय क्रमांक 1 कॅन्सल. आता 2 आणि 3 पैकी एक असेल. दोज नोट्स बाय मंडे, काय चेंज आहे इथे? शी आस्क्ड मी इफ शी शुड रिटर्न दोज नोट्स बाय मंडे. शी आस्क्ड इफ शी शुड रिटर्न दोज नोट्स बाय मंडे. आता इथे मी आलेलं नाही आहे, तर इथे मी पाहिजे होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक कोणता आपण लिहिणार? पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचे आपण योग्य उत्तर लिहिणार आहोत. तर 90चं उत्तर किती येणार? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. पुन्हा आपल्याला इथे योग्य सेंटेन्सेस ओळखायचे होते. म्हणजे अगेन कोणत्या सेंटेन्समध्ये एरर आहे आणि नाही ते आपल्याला ओळखायचं आहे बघा. द गर्ल विच इज स्टँडिंग, विच हे प्रोनाऊन आहे, रिलेटिव्ह प्रोनाऊन ज्याला आपण म्हणतो. जी, जो, म्हणजे अशी मुलगी जी तिथे उभी आहे. तर व्यक्तीसाठी आपण विच यूज करत नाही, काय यूज करतो? हू. म्हणजे पहिलं वाक्य तर चुकीचं आहे आणि आपल्याला करेक्ट सेंटेन्सेस काढायचे आहेत. म्हणजे जिथे जिथे ए असेल ते पर्याय आपण आधीच कॅन्सल करू शकतो. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 कॅन्सल होणार. त्यानंतर द टेबल विच वी बॉट एस्टरडे इज मेड ऑफ टीकूड. तर टेबलसाठी विच आपण यूज करू शकतो. आणि नेक्स्ट, द जेंटलमॅन हू केम इन द मॉर्निंग हॅज लेफ्ट अ नोट फॉर यू. तर हे वाक्य बरोबर आहे कारण की जेंटलमॅन साठी कोणता रिलेटिव्ह प्रोनाऊन यूज करतो आपण? हू. म्हणजे सी तर करेक्ट आहेच. आता इथे ऑप्शन आपल्याला 2 आहेत, ओनली सी आणि द टेबल विच वी बॉट एस्टरडे. ओके, तर बी आणि सी ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असेल, कारण की आपण वस्तूंसोबत कोणतं रिलेटिव्ह प्रोनाऊन यूज करू शकतो? विच. द टेबल विच वी बॉट एस्टरडे इज मेड ऑफ टीकूड. म्हणजे उत्तर, याचं बेस्ट उत्तर काय असू शकते? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 92, आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. ओके, कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस म्हणजे काय? एक मेन क्लॉज असेल, एक सबऑर्डिनेट क्लॉज असेल. अशा प्रकारे या सेंटेन्सेसना आपण काय म्हणतो? कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. तर ही इज मोर अ फिलॉसॉफर दॅन अ पोएट. तर हे कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस नाही आहे कारण की याच्यामध्ये डिपेंडेंट क्लॉज नाही आहे. वेस्ट नॉट, वॉन्ट नॉट, आता याच्यामध्ये प्रॉपर सेंटेन्स नाही आहे, हे एक इडियम सारखं आलेलं आहे. आणि वी डिझायर टू रिप देअर फोर वी सॉ. आता बघा, देअर फोर आलेला आहे म्हणजे 2 सेंटेन्सेसना कनेक्ट करत आहे, म्हणजेच एक डिपेंडेंट क्लॉज आहे आणि एक इंडिपेंडेंट क्लॉज आहे. त्यामुळे ऑप्शन कोणतं येणार? ओनली सी इज करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 93, इफ आय हॅड मनी आय माईट गो फॉर अ न्यू कार. की माझ्याकडे जर पैसे असते तर मी नवीन कार परचेस करण्याची संभावना होती. ठीक आहे, तर सेंटेन्स अबो एक्सप्रेसेस अँड कंडिशन, कशा प्रकारची कंडिशन दर्शवली जात आहे? आता इथे बघा, हे परफेक्ट टेन्स नाही आहे, तर हा मेन वर्बचा सेकंड फॉर्म आहे. ओके, मेन वर्बचा सेकंड फॉर्म आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना परफेक्ट टेन्स वाटणार, पण परफेक्ट टेन्समध्ये हॅड नंतर मेन वर्बचा थर्ड फॉर्म असतो, तो इथे नाही आहे. म्हणजे हे सिम्पल पास्ट टेन्स आहे. आता ही कशी कंडिशन आहे? तर बघा, जनरल ट्रूथ तर नाही आहे हे, आणि प्रोबॅबल कंडिशन पण नाही आहे. प्रोबॅबल म्हणजे काय? की जी होण्याची शक्यता असते. ओके, तर ही होण्याची शक्यता नाही. आता आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, इम्पॉसिबल आणि इम्प्रोबेबल. तर आपण उत्तर काय टिक करणार? इम्प्रोबेबल, कारण की याचे चान्सेस खूप कमी होते. ओके, इम्पॉसिबल म्हणजे काय? की जे होऊच शकत नाही, अशा प्रकारची घटना. तर इथे बेस्ट उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट बघा, 94, यूज द सीट बेल्ट्स इन कार्स इज नाऊ डॅश. म्हणजे सीट बेल्टचा वापर करणे कारमध्ये आता काय आहे? तर जर तुम्ही जनरल सेंटेन्सेस पण यूज करत असाल किंवा वाचत असाल, ऐकत असाल, तर याचं उत्तर येईल इज नाऊ. आता इथे ॲडजेक्टिव्ह येणार आहे. ओके, तर याच्यामध्ये जास्त बेटर ऑप्शन कोणता असेल? ऑब्लिगेटरी. ऑब्लिगेटरी म्हणजे बंधनकारक. ओके, ऑब्लिगेशन तर नाऊन आहे, आणि ऑब्लिगेटिव्ह आणि ऑब्लिगेटिंगपेक्षा जास्त बेटर पर्याय कोणता आहे? ऑब्लिगेटरी. आपण म्हणतो हे बंधनकारक आहे, म्हणजे इट इज ऑब्लिगेटरी. ओके, तर पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 95,
आयडेंटिफाय द फॉलोइंग सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. आता पुन्हा पंक्च्युएशन म्हटलेलं आहे म्हणजे कॉमा फुल स्टॉप प्रॉपर वापरण्यात आलेले आहेत की नाही. आणि इथे तुम्हाला दिसतंय की पुन्हा डायरेक्ट स्पीचचा पार्ट दिसतोय. म्हणजे डायरेक्ट स्पीचच्या बेसिसवरच हा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. बघा, द प्रिन्स आस्क्ड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आणि वाय आर यू सो सॉरोफुल, म्हणजे हा प्रश्न आहे, एक्सक्लामेटरी नाही आहे. ओके, म्हणजे हा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, तिथे क्वेश्चन मार्क पाहिजे होतं, म्हणजे हा पर्याय काय होणार, कॅन्सल. इथे तर इन्व्हर्टेड कॉमा आहेच नाही, इथे कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा पाहिजे होता, म्हणजे हा पर्याय सुद्धा कॅन्सल. ओके, द प्रिन्स आस्क्ड आणि इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये पहिला जो वर्ड असतो त्याचा पहिले जे लेटर असते ते काय असते, कॅपिटल असते. इथे कॅपिटल आहे, इथे कॅपिटल आहे का नाही, म्हणजे हा पर्याय सुद्धा कॅन्सल. म्हणजे ऑप्शन कोणते येणार, पर्याय क्रमांक 2. द प्रिन्स आस्क्ड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा वाय आर यू सो सॉरोफुल. अशा प्रकारे इनडायरेक्ट स्पीचचे कॉन्सेप्टनुसार हा प्रश्न सॉल्व्ह झाला असता. पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर 96 पॅसेज आहे. ठीक आहे, तर पॅसेज तुम्ही रीड केलेला असेल किंवा मी एकदा तुम्हाला समजून सांगतो. हा पॅसेज आपण एक शॉर्टमध्ये याची संकल्पना समजून घेऊ, म्हणजे आपण प्रश्न जेव्हा डिस्कस करणार त्यावेळी तुम्हाला ते कॉन्सेप्ट लक्षात येतील. काय म्हटलं आहे, इन रिसेंट टाइम्स म्हणजे आताच्या वेळेमध्ये इंडिया हॅज ग्रोन फास्ट नॉट ओनली कम्पेअर टू इट्स ओन पास्ट, म्हणजे इंडियाची ग्रोथ झालेली आहे. कुणासोबत कम्पेअर केलं तर नॉट ओनली कम्पेअर टू इट्स ओन पास्ट, म्हणजे स्वतःच्या पास्टसोबतच नाही, बट ऑल्सो इन कम्पॅरिझन विथ अदर नेशन्स, म्हणजे अदर नेशन्ससोबत जर आपण कम्पेअर केलं तरीसुद्धा इंडियाची ग्रोथ झालेली आहे. ओके, बट देअर कॅन नॉट बी एनी रूम फॉर कॉम्प्लिसेन्सी. कॉम्प्लिसेन्सी म्हणजे सॅटिस्फॅक्शन किंवा थांबणे, रेस्ट करणे, रिलॅक्स करणे. पण म्हणतोय की रेस्ट करण्यासाठी तरी स्कोप नाही आहे किंवा सॅटिस्फॅक्शन मानण्याची गरज नाही, बिकॉज इट इज पॉसिबल फॉर इंडियन इकॉनॉमी टू डेव्हलप इवन फास्टर. म्हणजे इंडियन इकॉनॉमी पुन्हा आणखी जास्त स्पीडने ग्रो होऊ शकत होती, इवन फास्टर, अँड ऑल्सो टू स्प्रेड द बेनिफिट्स ऑफ दिस ग्रोथ मोर वाईडली. म्हणजे हे जे बेनिफिट्स आहेत ह्या ग्रोथचे आणखी वाईडली म्हणजे मोठ्या स्तरापर्यंत पसरू शकत होते, दॅन हॅज बीन डन सो फार. आतापर्यंत जितके झालेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त आणखी वाईडली स्प्रेड होऊ शकत होते बेनिफिट्स. म्हणून आपल्याला कॉम्प्लिसेन्स होण्याची गरज नाही. कॉम्प्लिसेन्स म्हणजे काय, रिलॅक्स होऊन जाणे किंवा सॅटिस्फाईड होऊन जाणे. वी आर नॉट कन्सिडरिंग द काइंड्स ऑफ मायक्रो स्ट्रक्चरल चेंजेस दॅट वी नीड टू कन्सेप्च्युअलाइज. म्हणजे आपण हे कन्सिडर नाही करत आहोत, म्हणजे आपण त्याच्यावर लक्ष देत नाही आहोत. कशावर, अशा प्रकारचे मायक्रो स्ट्रक्चरल चेंजेस म्हणजे छोटे छोटे स्ट्रक्चरल चेंजेस नीड टू कॉन्सेप्च्युअलाइज अँड टू इम्प्लिमेंट, म्हणजे जे आपल्याला इम्प्लिमेंट करायला पाहिजेत. पण आपण काय करतो, इलॅबरेटिंग द आयडिया ऑफ इन्क्लुसिव्ह ग्रोथ दॅट कॉन्स्टिट्यूट्स द डिफायनिंग कॉन्सेप्ट बिहाइंड धिस गव्हर्नमेंट्स व्हेरियस इकॉनॉमिक पॉलिसीज अँड डिसिजन्स. म्हणजे बट इलॅबरेटिंग द आयडिया ऑफ इन्क्लुसिव्ह ग्रोथ म्हणजे आपण इन्क्लुसिव्ह ग्रोथच्या आयडियाला इलॅबोरेट करतोय, दॅट कॉन्स्टिट्यूट द डिफायनिंग कॉन्सेप्ट. म्हणजे हे काय करत आहे, म्हणजे जो इन्क्लुसिव्ह ग्रोथ म्हणजे काय की सर्वसमावेशक अशी वृद्धी, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रत्येक स्तराचा व्यक्ती त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार. दॅट कॉन्स्टिट्युएंट्स द डिफायनिंग कॉन्सेप्ट बिहाइंड धिस गव्हर्नमेंट्स, म्हणजे या गव्हर्नमेंटच्या व्हेरियस ज्या इकॉनॉमिक पॉलिसीज आहेत आणि डिसिजन्स आहेत त्यांना कॉन्स्टिट्यूट करून घेणारा आयडिया आपण इलॅबोरेट करतोय. ओके, असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण मायक्रो स्ट्रक्चरल चेंजेसवर फोकस न करता आयडिया इलॅबोरेट करतोय इन्क्लुसिव्ह ग्रोथचा, जे काय दर्शविते, बिहाइंड द गव्हर्नमेंट्स व्हेरियस इकॉनॉमिक पॉलिसीज अँड डिसिजन्स. अ नेशन इंटरेस्टेड इन इन्क्लुसिव्ह ग्रोथ व्ह्यूज द सेम ग्रोथ डिफरंटली डिपेंडिंग ऑन वेदर द गेन्स ऑफ द ग्रोथ आर ही प्रायमरीली ऑन अ स्मॉल सेगमेंट ऑर शेअर्ड वाईडली बाय द पॉप्युलेशन. म्हणजे आपण इन्क्लुसिव्ह ग्रोथचा कॉन्सेप्ट कशा प्रकारे बघतो की तो एका स्मॉल सेगमेंटलाच मिळत आहे की तो वाईडली स्प्रेड होत आहे, म्हणजे बऱ्याच लोकसंख्येला तो मिळत आहे त्याचे बेनिफिट्स. द लॅटर म्हणजे काय, नंतरचा म्हणजे इथे बघा 2 कॉन्सेप्ट उपयोगात आणण्यात आलेले आहेत. बघा, याच्यावर प्रश्नसुद्धा विचारलेला आहे. द नेशन इंटरेस्टेड इन इन्क्लुसिव्ह ग्रोथ व्ह्यूज इन द सेम ग्रोथ डिफरंटली डिपेंडिंग ऑन वेदर, हा पहिला. द गेन्स ऑफ द ग्रोथ आर हिप्ड प्रायमरीली ऑन अ स्मॉल सेगमेंट, म्हणजे ते कुणाला मिळतील याचे बेनिफिट्स, ग्रोथचे स्मॉल सेगमेंटला मिळतील. तर पहिल्या आयडियाला आपण म्हणतो फॉर्मर, काय म्हणतो फॉर्मर. ऑर शेअर्ड वाईडली बाय द पॉप्युलेशन, शेअर्ड वाईडली याला आपण म्हणतो लॅटर. ओके, फॉर्मर हा शब्द पहिल्यासाठी येतो आणि लॅटर हा शब्द नंतरच्यासाठी येतो. द लॅटर इज कॉज फॉर सेलिब्रेशन, जर तो वाईडली स्प्रेड होत असेल तर ते सेलिब्रेशनचं कारण आहे, म्हणजे ते एक आपल्याला चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी.
नॉट द फॉर्मर. आणि पहिलंवाला नाही, कारण की त्याच्यामध्ये बेनिफिट जे आहेत ते स्मॉलर सेगमेंटलाच मिळत आहेत. इन अदर वर्ड्स, ग्रोथ मस्ट नॉट बी ट्रीटेड ॲज अन एंड इन इटसेल्फ बट ॲज अन इन्स्ट्रुमेंट फॉर स्प्रेडिंग प्रॉस्पेरिटी. म्हणजे ग्रोथ हा एक एंड गोल नाही आहे. ग्रोथमध्ये काय झालं पाहिजे की ती सर्वांवर स्प्रेड झाली पाहिजे, सर्वांना मिळाले पाहिजे त्याचे बेनिफिट्स. तर बघा, पॅसेजची लँग्वेज कठीण वाटत असली तरी हा पॅसेजची संकल्पना एकच आहे की इन्क्लुसिव्ह ग्रोथ आणि ती सर्वांपर्यंत स्प्रेड व्हायला पाहिजे. इंडियाज ओन पास्ट एक्सपिरियन्स अँड द एक्सपिरियन्स ऑफ द अदर नेशन्स. म्हणजे भारताचे जे पास्ट एक्सपिरियन्सेस आहेत आणि अदर नेशनचे जे एक्सपिरियन्सेस आहेत ते काय सजेस्ट करतात, द ग्रोथ इज नेसेसरी फॉर इरॅडिकेटिंग पॉवर्टी. ओके, पॉवर्टी इरॅडिकेशनसाठी ते ग्रोथ महत्त्वाची आहे, बट इट इज नॉट सफिशियंट कंडिशन. पण फक्त इतकंच नाही आहे की ती ग्रोथच व्हायला पाहिजे, याच्यामुळे गरिबी दूर होईल हे निश्चित नाही आहे. In other words, policies for promoting growth need to be complemented with the policies to ensure that more and more people join in the growth process. म्हणजे ग्रोथच्या पॉलिसीज आणखी यांच्यासोबत काय करायला पाहिजे की ती जी ग्रोथ होईल ती आणखी किती जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते याच्या पॉलिसीज पण तयार व्हायला पाहिजेत. अँड फर्दर दॅट देर आर मेकॅनिझम इन प्लेस टू रिडिस्ट्रीब्यूट सम ऑफ द गेन्स टू दोज हू आर अनेबल टू पार्टेक म्हणजे पार्टिसिपेट करणे. आणि अशा प्रकारची सुद्धा व्यवस्था पाहिजे की जे ह्या ग्रोथ प्रोसेसमध्ये येऊ शकत नाही आहेत, म्हणजे त्यांना माहीतच नाही आहे की ग्रोथ होत आहे किंवा ते पार्टिसिपेटच करू शकत नाही आहेत, त्यांच्यापर्यंत सुद्धा ही ग्रोथ पोहोचवण्याची प्रोसेस तयार झाली पाहिजे. आणि ते हेन्स गेट लेफ्ट बिहाइंड, आणि जे म्हणजे मागे पडून जातात त्यांच्यापर्यंत सुद्धा ही प्रोसेस जी आहे ती गेली पाहिजे, ग्रोथ त्यांना पण मिळायला पाहिजे. A simple way of giving this idea of inclusive growth a sharper form is to measure a nation's progress in terms of the progress of its poorest segment. म्हणजे इन्क्लुसिव्ह ग्रोथचा आयडिया कसा आहे की जी ग्रोथ आहे ती पुअरेस्ट सेगमेंटपर्यंत पोहोचत आहे की नाही, म्हणजे बॉटम 20%ची ग्रोथ होत आहे की नाही, हे इन्क्लुसिव्ह आयडियानी आपल्याला लक्षात येऊ शकते. इन्क्लुसिव्ह आयडियाचा कॉन्सेप्ट हा आहे. आणि हे शेवटचा पॅराग्राफ आहे. वन कुड मेजर द पर कॅपिटा इन्कम ऑफ द बॉटम क्विंटाईल. क्विंटाईल म्हणजे 5वा भाग, 1/5 भाग, म्हणजेच 20% ऑफ द पॉप्युलेशन. म्हणजे एखादा व्यक्ती मेजर करू शकतो 20% जी बॉटम पॉप्युलेशन आहे त्यांचा पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न, अँड ऑल्सो कॅल्क्युलेट द ग्रोथ रेट ऑफ इन्कम अँड इव्हॅल्युएट अवर इकॉनॉमिक सक्सेस इन टर्म्स ऑफ दिस मेजर दॅट पर्टेन टू द पुअरेस्ट सेगमेंट. म्हणजे यावरून आपण ग्रोथ मेजर करू शकतो किंवा करू शकलो पाहिजे. This approach is attractive because it does not ignore growth like some of the older heterodox criteria did. ठीक आहे. और हेट्रोडॉक्स म्हणजे काय, ऑर्थोडॉक्सचा अपोजिट, जे पारंपरिक आयडिया नाही आहे. इट सिम्पली लुक्स ॲट द ग्रोथ ऑफ इन्कम ऑफ द पुअरेस्ट सेक्शन्स ऑफ द पॉप्युलेशन. म्हणजे ह्या आयडियामध्ये काय होतं की जे लोअर सेगमेंट आहे, म्हणजे जे ऑलरेडी पुअरेस्ट सेगमेंट आहे त्यांची ग्रोथ होत आहे की नाही, ह्या आयडिया त्याच्यावर फोकस करतो. इट ऑल्सो इन्श्युअर्स दॅट दोज हू आर आउटसाइड ऑफ द बॉटम क्विंटाईल डू नॉट गेट इग्नोर. आणि जे 20% वर आहेत, म्हणजे जे थोडे चांगले लेवल आहेत, ते सुद्धा इग्नोर व्हायला नकोत. इफ दॅट वेअर डन, आणि ह्या दोन्ही गोष्टी झाल्या, म्हणजे बॉटम आणि त्यांच्या वरच्या यांच्यावर फोकस करण्यात आला, देन दोज पीपल हू इन ऑल लाईकलीहुड ड्रॉप डाऊन इन टू द बॉटम क्विंटाईल अँड सो वुड ऑटोमॅटिकली बिकम अ डायरेक्ट टार्गेट ऑफ अवर पॉलिसीज. Hence, the criteria suggested here is a statistical summing up of the idea of inclusive growth, which in turn leads to two polarities. Okay, polarities म्हणजे काय, रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्सेस. तर याच्यामधून 2 आपल्याला रिझल्ट्स मिळू शकतात. म्हणजे बघा, ओव्हरऑल पॅसेजमध्ये शब्द खूप वापरण्यात आलेले आहेत, पण पूर्ण जो फोकस करण्यात आलेला आहे तो कशावर करण्यात आलेला आहे, इन्क्लुसिव्ह ग्रोथ, आणि जे सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजे अशावर हा फोकस केला जात आहे. तर क्वेश्चन बघूया आपण आता. क्वेश्चन नंबर 96. पहिला प्रश्न 96 आहे. इट इज इसेन्शियल ऑन द पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे गव्हर्नमेंटकडून काय अपेक्षित आहे किंवा काय आवश्यक आहे. तर टू ऑलवेज रिमेंबर इट्स पास्ट परफॉर्मन्स, टू डिवाइस अ मेकॅनिझम किंवा मेकॅनिझम्स टू रिडिस्ट्रीब्यूट गेन्स टू दोज लेफ्ट आउट ऑफ द मार्केट प्रोसेस. अगदी बरोबर आहे, आणि याच्यावरच पूर्ण चर्चा करण्यात आलेली आहे, ज्याला आपण इन्क्लुसिव्ह ग्रोथ म्हणतो. 96चा आन्सर काय येणार, 2, की जे ग्रोथ आहे ती रिडिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे सर्वांपर्यंत जे लेफ्ट आउट झालेले आहेत. ओके, तर पर्याय क्रमांक 2
या प्रश्नाचे उत्तर आहे. म्हणजे तुम्हाला जर कॉन्सेप्ट सुद्धा समजून आला असता, ज्याला आपण मेन आयडिया ऑफ द पॅसेज म्हणतो, तरी बरेच उत्तरे तुम्ही ह्या पॅसेजचे देऊ शकले असते. द आयडिया ऑफ इन्क्लुसिव्ह ग्रोथ इज व्हेरी सिग्निफिकंट ॲज इट हिप्स द गेन्स ऑफ ग्रोथ प्रायमरीली ऑन अ स्मॉल सेगमेंट ऑफ द कंट्री. ओके, म्हणजे हा स्मॉल सेगमेंटवर फोकस करतो. इट रिफ्लेक्ट्स द गव्हर्नमेंट्स व्हेरियस इकॉनॉमिक पॉलिसीज अँड डिसिजन्स. ओके, पहिल्या पॅराग्राफमध्येच ते मेन्शन करण्यात आलेलं आहे हे वाक्य. आता आपण पुन्हा त्या पॅराग्राफवर जाणार नाही, कारण की आपण एक शॉर्टमध्ये आन्सर्स बघतोय. पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे उत्तर येईल. क्वेश्चन नंबर 98. इन द लाईट ऑफ द आर्ग्युमेंट इन द पॅसेज द ट्रू स्टेटमेंट्स आर. कोणते वाक्य बरोबर आहेत हे आपल्याला बघायचं आहे. बघा, पहिला आहे द आयडिया ऑफ इन्क्लुसिव्ह ग्रोथ टेक्स नोट ऑफ द ग्रोथ इन द इन्कम ऑफ द पोरेस्ट सेक्शन्स ऑफ द पॉप्युलेशन. हो, पोरेस्ट सेक्शन ऑफ द पॉप्युलेशन सुद्धा त्यांची ग्रोथ झाली पाहिजे, हे इन्क्लुसिव्ह ग्रोथमध्ये कन्सिडर करण्यात येतं. म्हणजे ए तर येणारच आहे. तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 कॅन्सल झाले, कारण की यांच्यामध्ये ए नाही आहे. बी बघा, अ नेशन्स प्रोग्रेस कॅन बी ट्रूली मेजर्ड इन टर्म्स ऑफ द प्रोग्रेस ऑफ द पोरेस्ट सेगमेंट. कॅन ट्रूली बरोबर आहे की जर लोअर पोरेस्ट सेगमेंटचं जर ग्रोथ होत असेल तर तीच ट्रू ग्रोथ आहे. ओके, त्यामुळे बी तर येणार. बघा, इथे सुद्धा बी आहे, इथे सुद्धा बी आहे. आता सी आणि डी आपल्याला समजून घ्यायचे आहेत की ते उत्तराचा भाग होणार की नाही. द फास्टर डेव्हलपमेंट ऑफ इंडियन इकॉनॉमी इज फिजिबल. बरोबर आहे, कारण की पहिल्याच पॅराग्राफमध्ये असं म्हणण्यात आलेलं होतं की आता कॉम्प्लिसन्सी आणण्याची गरज नाही आहे, म्हणजे सॅटिस्फाईड होण्याची गरज नाही आहे, कारण की आपण याच्यापेक्षा जास्त ग्रोथ मिळवू शकत होतो. त्यामुळे तिसरं पण बरोबर आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक कोणता येईल? पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल. म्हणजे चारही जे स्टेटमेंट आहेत ते काय आहेत? करेक्ट आहेत. चारही आर्ग्युमेंट्स करेक्ट आहेत. त्यानंतर 99. द लॅटर इज द कॉज फॉर सेलिब्रेशन बट नॉट द फॉर्मर. समजवलं होतं तुम्हाला पॅसेज सॉल्व करताना. लॅटर म्हणजे नंतरचा भाग, फॉर्मर म्हणजे सुरुवातीचा. तर लॅटर भाग कोणता होता जे सेलिब्रेट करण्या योग्य आहे? द इन्क्लुसिव्ह ग्रोथ मस्ट बी अन इन्स्ट्रुमेंट अँड नॉट अन एंड. The new criteria for measuring inclusive growth are better than the older heterodox criteria. The poor segment of the country is the real claimant of the growth and not a small rich segment of the population. म्हणजे जे स्मॉल पॉप्युलेशन आहे तीच फक्त काय तीच ग्रोथमध्ये इन्क्लूड होणार नाही. आणि चौथं काय? द बेनिफिट्स ऑफ द ग्रोथ आर शेअर्ड वाईडली बाय द पॉप्युलेशन अँड नॉट गिवन टू स्मॉल सेगमेंट ओनली. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल. ठीक आहे, काय सेलिब्रेट करण्याची योग्य आहे की ते वाईड पॉप्युलेशनपर्यंत ती ग्रोथ डिस्ट्रीब्यूट होईल, तर ते सेलिब्रेट करण्याची आवश्यकता आहे. आपण पॅसेजमध्ये सुद्धा हे बघू शकतो लाइनिंगमध्ये. त्यानंतर बघा 100 म्हणजे शेवटचा प्रश्न जो आहे, द अंडरलाईंग आर्ग्युमेंट इन द पॅसेज इज अ प्ली फॉर. ठीक आहे, म्हणजे जे इतकं डिस्कशन झालेलं आहे ते कशाविषयी डिमांड करत आहे? ओके, द मायक्रो स्ट्रक्चरल चेंजेस इन द गव्हर्नमेंट्स पॉलिसीज, रियल इन्क्लुसिव्ह ग्रोथ इन द कंट्री, रिडिफायनिंग द न्यू क्रायटेरिया फॉर नेशन्स इकॉनॉमिक ग्रोथ आणि अचिव्हिंग फास्टर ग्रोथ दॅन इन द पास्ट. तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा लिहू शकता. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. ओके, तर आपण पूर्ण 100 प्रश्न जे आहेत ते डिस्कस, म्हणजे 50 प्रश्न जे आहेत ते डिस्कस केलेले आहेत. आय होप की तुम्हाला ही उत्तरे जी आहे ती युजफुल ठरतील तुमचे स्कोअर प्रेडिक्ट करण्यासाठी. कमेंटमध्ये तुमचा स्कोअर नक्की लिहा, किती बरोबर येत आहेत, किती प्रश्न. आणि एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की आन्सर्स काही चेंज होऊ शकते, ते सुद्धा तुम्ही फीडबॅक लिहू शकता. ओके, व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर शेअर नक्की करा. मॅथ्स आणि रिझनिंगच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा काही वेळातच भेटणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.